मी मनोज तेवढे बेतलेम नगर मिरज या ठिकाणून पुन्हा एकदा देवाचं वचन घेऊन तुम्हासाठी आलेलो आहे. प्रिया, आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रभू येशू, मी तुला धन्यवाद देतो. आजच्या ह्या सायंकाळच्या वेळेमध्ये आम्ही आमचा जीवात्मा शरीर तुझ्या हातामध्ये देतो आणि आमच्या जीवनामध्ये तू कार्य कर, तुझं गौरव होऊ दे. आणि तारणहार जो माझा प्रभू येशू ख्रिस्त आहे तो आमच्या जीवनामध्ये, आमच्या हृदयामध्ये आज येऊ दे आणि त्याद्वारे आमचं तारण तो कर. येशूच्या नावात आमेन. प्रभू येशूच्या नावामध्ये आपल्या सर्वांना माझा पुन्हा एकदा सलाम. माझ्या प्रिय श्रोत्यानो, आकाशात देवदूतांनी स्तुती करत म्हटले की वृद्धलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवरील मनुष्यास शांती, त्याचवर त्याचा प्रसाद झाला आहे. आताच गुणगुणण्याचा समय हा प्रियानो आला आहे. आकाशात स्वर्गदूत आहेत, हवेत त्यांनी नवीन एक संगीत निर्माण केलेली आहे. विश्वास ठेवा माझ्या प्रिय श्रोत्यानो की नाताळच्या दिवसामध्ये आज मागी लोकांसाठी एक तारा दिसला आणि मागी लोक त्या ताऱ्याला पाहून त्याने अंदाज लावला की कुठल्या तर राजाचा हा जन्म झालेला आहे, म्हणून ते ताऱ्याकडे पाहून ते ताऱ्याच्या पाठीमागे येऊ लागले. आणि तुम्हाला सांगू द्या, तो तारा सुद्धा त्यांच्या समोर चालला. जिथं तारणारा माझा प्रभू येशू ख्रिस्त जन्माला आलेला आहे तिथपर्यंत तो त्यांच्या समोर चालला आणि त्या गव्हाणीपाशी येऊन, त्या घरापाशी येऊन तो तारा थांबला आणि ताऱ्याने त्यांचं पुढारपण केलं. पण आज तुमचं आणि माझं पुढारपण करायला आकाशात तारा नाहीये प्रियानो. तो तारा कुणाच्या लोकांच्या समोर चालत नाहीये प्रियानो. मग आमचं आज कसं होणार? कोण आम्हाला येशू ख्रिस्ताकडे घेऊन जाणार? तर देवाचं वचन सांगतं की आज तुम्ही ते तारे आहात, तुम्ही ते चांदणी आहात की तुम्ही लोकांच्या समोर चालायचं आहे. लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताकडे तुम्हाला घेऊन यायचं आहे. तुम्हाला सांगू द्या, प्रभू येशूने तुम्हाला एक स्टार बनवून ठेवलेला आहे. कारण जर आजच्या परिस्थितीमध्ये तुम्ही जर प्रभूची सेवा करत असाल तर तुम्ही एक स्टार आहात. जर तुम्ही प्रार्थना करत असाल तर तुम्ही एक स्टार आहात. तुम्ही जर देवाकडे माणसांना घेऊन येत असाल तरी तुम्ही एक स्टार आहात. तुम्ही सुवार्थ सांगत असाल तर तुम्ही स्टार आहात. तुम्ही देवाच्या वचनामध्ये राहत असाल तरी तुम्ही स्टार आहात. कारण देवाचं वचन सांगतं दानिएल 12:3 मध्ये, जे सुज्ञ असतील ते आकाशातील प्रकाशासारखे झळकतील. पुष्कळ लोकांस धार्मिकतेकडे वळवणारे लोक जे आहेत ते युगानुयुग ताऱ्याप्रमाणे चमकतील. आमेन, हालेलुया. विश्वास धरा, फक्त आता एकाच ताऱ्याचा समय राहिलेला नाहीये प्रियानो. शेकडो लोकांना जे धार्मिकतेमध्ये आणतात ते तारे आहेत, जे साक्ष देतात ते तारे आहेत, जे सत्याने प्रचार करतात ते तारे आहेत. हालेलुया. जे अश्रुपूर्ण नेत्राने पेरणी करतात ते तारे आहेत. कारण त्या पुष्कळांना धार्मिकतेकडे वळवतात, येशू ख्रिस्ताकडे जे पोहोचवतात, प्रार्थनेद्वारे, मध्यस्थीद्वारे, वचनाद्वारे, सुवार्थाद्वारे, चांगलं मार्गदर्शन करण्याद्वारे ते तारे आहात म्हणून आता प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे. आणि दानिएलमध्ये, आणि तुम्हाला सांगू दे, प्रत्येकाला स्टार बनण्याची खूप हौस असते. त्याच्या जीवनामध्ये स्टार म्हटलं की आम्हाला ते फिल्मी स्टार सगळे दिसतात. पण प्रभूच्या दृष्टिकोनातून हे पृथ्वीवरती सिनेमा तयार व्हायच्या आधी, पिक्चर्स तयार व्हायच्या आधी, नाटक तयार व्हायच्या आधी देवानं प्रत्येकाला एक स्टार बनवून ठेवलेला आहे, एक विशिष्ट उद्देशाने. हालेलुया. म्हणून आम्हाला सांगू द्या की आता त्या एक स्टारचा समय राहिलेला नाही प्रियानो. आज तुम्हाला आणि मला देवानं स्टार बनवलेला आहे आणि तुम्हाला चमकायचं आहे. हालेलुया. पण आज जर तुम्ही म्हणत असाल, प्रभू येशू, आजच्या सणाच्या दिवसामध्ये जे श्रीमंत लोक आहेत, पुढारपण करणारे लोक आहेत, ते समोर पुढे पुढे चालतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही त्यांच्याकडे आता पाहू नका. जे आजच्या दिवसातच फक्त पुढे पुढे चालतात ते नाशास कारण बनतात. पण जे तुम्ही नेहमी त्या प्रभूमध्ये चालत आहात ते तुम्ही स्टार आहात, युगानुयुगचे स्टार आहात आणि युगानुयुग तुमचा प्रकाश चमकणार आहे. म्हणून प्रभू येशूने म्हटलेले आहे, मत्ते 5 मध्ये आम्हाला पाहायला मिळते, तुम्ही पृथ्वीचा प्रकाश आहात. याचा अर्थ तुम्ही स्टार आहात. लोकांना पृथ्वीवरच्या तुम्ही प्रकाश द्यायचा आहे. आणि प्रकाश आम्ही केव्हा देऊ शकतोय? जेव्हा आम्ही प्रभूमध्ये राहू शकतो, प्रभूमध्ये असतोय, तेव्हा आम्ही आमच्या जीवनामध्ये लोकांना प्रकाश देऊ इच्छितोय. हो, प्रभू येशूच्या नावामध्ये आज आम्हाला प्रत्येकाला
कळतं की आज देवानं तुम्हाला आणि मला जर स्टार केलेले आहे तर आम्हाला कशाची गरज नाही. कदाचित माझ्या प्रियानो तुम्हाला सांगू दे, तुम्ही म्हणत असाल की माझं जे जीवन आहे ते दुर्भाग्याने भरलेले आहे, दारिद्र्याने भरलेले आहे, लोकांचे फटके खाण्यात भर गेलेले आहे, माझ्याकडे एवढं संपत्ती नाही आहे, माझ्याकडे एवढा अनुभव नाही आहे. आजच्या युगामध्ये मोठमोठे लोक, श्रीमंत लोक, ज्याच्याकडे पैसा आहे तेच फक्त आज हे सण साजरा करत आहेत. पण तुम्हाला सांगू द्या, तुम्हाकडे देव विशेष करून बघत आहे. आजचा संदेश तुम्ही ध्यान देऊन ऐका. नाताळच्या दिवशी जे आज पुढं पुढं करतात त्यांची गणित चुकली गेलेली आहेत, पण या मागील लोकांची गणित चुकली नव्हती. त्यांनी जे गणित केलं, त्यांनी जे उद्देश केला तो ताराकडे पाहिले, राजा जन्माला आला आहे म्हणून ते त्या येशूकडे गेले. पण आज जे या एकच दिवसासाठी जे पुढारपण करतात ते नाशास कारण होतात. म्हणून देव म्हणतो, तू स्वतःला दारिद्र्य समजू नकोस, कमी समजू नकोस, जितकं तुझ्याकडे आहे तेवढाच तू संतोष आस, आणि तुला मी या पृथ्वीवरचा प्रकाश केलेला आहे. म्हणून देवाचं वचन सांगतोय, ओठ प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्या जवळ आलेला आहे. जो येशू माझा जगाचा प्रकाश आहे तो तुमच्या जवळ आलेला आहे, तुम्हाला स्टार बनवण्यासाठी. जे आज तुम्ही विजले गेलेला होता ते देव आज तुम्हाला पेटवत आहे, तुम्हाला प्रकाशित करत आहे. हालेलुया. म्हणून गरिबीतून उठा, आजारातून उठा, क्लेशातून उठा, दुःखातून उठा, कारण प्रभू येशूने तुमच्यावरती प्रकाश पाडलेला आहे. ज्याप्रमाणे येशूचा जन्म झालेला आहे म्हणून त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं, धनगरांसाठी ते देवदूत त्या ठिकाणी अवतरले आणि त्या ठिकाणी सगळं प्रकाशित झालं. एका क्षणात सगळी तिकडे प्रकाशच प्रकाश झाला. त्याच उद्देशाने आज तुमच्यामध्ये माझा प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा म्हणून आलेला आहे. तुमच्या जीवनातला सर्व अंधकार तो दूर करत आहे, तुमच्या जीवनातला सर्व वाईट गोष्टी तो दूर करत आहे, आणि तो तारणारा म्हणून तुमच्या जीवनामध्ये जन्माला आलेला आहे, कारण त्याची इच्छा आहे की तुम्ही या पृथ्वीवरती कार्य करावं. हालेलुया. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, नाताळच्या दिवसामध्ये आज मी तुम्हाला सांगू शकतो, प्रमोट करतो की तुम्ही स्टार आहात. तुम्ही विसरू नका, तुम्हाला प्रकाश द्यायचा आहे, तुम्हाला देवाचं कार्य करायचं आहे, तुम्हाला प्रकाशित राहायचं आहे. हालेलुया. म्हणून देवाचं वचन सांगतं, देवाचं वचन असं सांगतं मत्तईमध्ये की तू मिनमिनती वाद सुद्धा विजू देणार नाही आहे. कदाचित आज तुमच्यामध्ये इतका विश्वास उरला असेल तर देवाला धन्यवाद द्या, की कारण तो तुमच्यामध्ये पुन्हा प्रकाश घालत आहे. धन्यवाद द्या की तो तुमच्यामध्ये पुन्हा कार्य करत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून जो जगाचे लोक त्या उद्धारकर्त्याला ओळखले नाहीये, त्या काळचे ही पुढारपण करणारे लोक त्या उद्धारकर्त्याला ओळखले नाही आहेत, पण आज जे या दिवसामध्ये फक्त पुढारपण पुढे पुढे येऊन करतात त्यांनी सुद्धा ख्रिस्ताला ओळखलेला नाही. येशू ख्रिस्त आला ते तुमची शान शौकत बघण्यासाठी नाही आहे. येशू ख्रिस्त आला तुमच्या घरातली संपत्ती बघण्यासाठी नाही. येशू ख्रिस्त आला तुमच्या अंगावरचे कपडे बघण्यासाठी नाही. येशू ख्रिस्त आला तुमचे ब्युटी पार्लरचे किती प्रोडक्ट तुमच्या तोंडावरती हे बघण्यासाठी नाही आहे. तर येशू ख्रिस्त तुमचं अंतःकरण बघण्यासाठी येत आहे. आज येशू ख्रिस्त तुमच्या अंतःकरणामध्ये जन्म घेण्यासाठी येत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून माझ्या प्रिय श्रोत्यांनो, आज त्या प्रभू येशूला ओळखा. प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वीवरती का आलेला आहे, प्रभू येशूचा उद्देश काय या पृथ्वीवरती येण्याचा. तर माझ्या श्रोत्यांना, अंधारातून उठा, व्यभिचाराच्या जीवनातून उठा, वाईट सवयीतून उठा, व्यसनाधीन याच्यातून उठा, वाईट गोष्टीतून उठून त्या उद्धारकर्त्याचा स्वीकार करा, त्या उद्धारकर्त्याच्या सामोरे जा, कारण तो तुम्हाला एक नवीन जीवन देणार आहे. हालेलुया. कारण तो तारणारा म्हणून जन्माला आलेला आहे. हो, तुम्हाला सांगू द्या, प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आजच्या दिवसामध्ये पुढे का घेऊ इच्छितोय, काय उद्देश आहे प्रभू येशूचा तुमच्या जीवनामध्ये. कारण प्रभू येशू म्हणतोय, ज्या अंधारात बसलेले आहेत त्यांच्यावरती प्रकाश पाडायला कोणी नाहीये, म्हणून त्यांच्यावरती प्रकाश पाडण्यासाठी आज तुमचा उपयोग तो करू इच्छितोय. मग तुम्ही प्रार्थना करा, प्रकाशित व्हाल. तुम्ही बायबल वाचा, तुम्ही प्रकाशित व्हाल. तुम्ही मध्यस्थी करा, तुम्ही प्रकाशित व्हाल. कारण देवाची योजना आहे की तुमच्या जीवनामध्ये कार्य करण्याची. हालेलुया. म्हणून तुम्हाला सांगू दे, आकाशातील त्या चांदणीकडे पाहून त्या मागे लोकांनी समजून घेतलं की राजा जन्माला आलेला आहे, पण जेव्हा ते समोर गेले तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, तारणारा प्रभू येशू ख्रिस्त होता. हालेलुया. मग तुम्हाला सांगू दे, येशू ख्रिस्त फक्त तारणारा नाहीये, तर तुमची सर्व परिस्थिती जाणणार आहे, तुमचे सर्व प्रॉब्लेम जाणणार आहे. पण प्रभू येशूच्या समोर तर या. हालेलुया. आणि त्यांनी काय केलं, त्या तारणाच्या समोर त्यांनी भेटवस्तू अर्पण केल्या. प्रियानो, आज प्रभू येशू तुमच्या भेटवस्तूसाठी आज तिथे तसाच आहे.
त्याला तुमचं अंतःकरण भेट म्हणून पाहिजे. पण दावीद राजा स्तोत्र संहिता 51 मध्ये म्हणतोय, मी माझा अनुतप्त भग्न हृदय मी प्रभू तुला देतो, त्याचा तू स्वीकार कर. होय, आजच्या दिवसामध्ये प्रभू येशूला जर काय भेट पाहिजे असेल तर तुमचं अंतःकरण पाहिजे आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्या जीवनात त्या समस्या निघून जातील, कारण तुझी योजना तुमच्यासाठी खूप महान आहे. आज तुम्ही म्हणत असाल की माझं पुनर्पण करण्यासाठी कोणी नाही आहे. होय, तुमचा पुनर्पण तुम्हीच आहात. आणि जर येशूला वाटलं तर तुमच्यासाठी तो संदेश पाठवत आहे. हालेलुया. तुमच्यासाठी त्याचे सेवक पाठवत आहे. पण आम्हाला ते समजत नाहीये का तुमच्या अंतःकरणामध्ये उकळी फुटत आहे. की या ख्रिसमसच्या परेडमध्ये प्रियानं तुम्हाला सांगू इच्छितोय की देव तुमच्यावरती प्रेम करत आहे. आज देखील तो प्रेम करत आहे. खूप प्रेम तुमच्यावरती करतो, यासाठी की तुम्ही या पृथ्वीवरचा प्रकाश, ते स्टार आहात. आणि कुणाला नको आहे स्टार व्हायला? आज जगातले फिल्मी स्टार तुम्ही तर होऊ शकणार नाहीये, पण देवाचे ते स्टार व्हाल की त्याच्यामध्ये मरण नाहीये. देवाचे ते दूत व्हाल तुम्ही की त्याच्यामध्ये कुठल्याही फूलची गरज नाहीये, कोणत्याही इंधनाची गरज नाहीये. इकडून तिकडे तुम्ही आकाशामध्ये गीत गाऊ शकता. जसं येशूच्या जन्माला त्या देवदूतांनी समूह आला आणि त्यांनी तिथं एक गीत गायलं आणि त्यांनी त्या गीतामध्ये म्हटलं की वृद्ध बोलो की देवाला गौरव, पृथ्वीवरील मनुष्यात शांती असो, त्याचवर त्याचा प्रसाद झालेला आहे. आणि या गीताने आकाशामध्ये एक नवीन प्रकाश पाहिला गेला. त्या धनगरांनी तो पाहिला. आज तुम्हाला तो माझा प्रभू येशू ख्रिस्त प्रकाशित दिसत आहे का? तो तुमच्या जीवनातला अंधकार काढण्यासाठी आलेला आहे. तो तुमचं जीवन बदलू इच्छितोय. होय, हालेलुया. कारण त्याने तुम्हाला प्रकाशित केलेलं आहे. तो तुम्हाला कधी विजू देणार नाही. जर इतकं जर तुमच्यामध्ये थोडा प्रकाश असेल तर देव तुम्हाला कधी विजू देणार नाही. म्हणून योहान कृत्य शुभवर्तमानाचा पहिला अध्यायामध्ये तुम्हाला वचन पाहायला मिळतं, तो अंधारात असताना सुद्धा अंधाराने त्याला ग्रासलं नाहीये. हालेलुया. कारण इतका प्रकाश बाद झाला संपूर्ण अंधाराला. म्हणून देव तुमच्या जीवनामध्ये कार्य करत आहे. देव तुमच्या जीवनामध्ये आशीर्वादाची ओतणी करत आहे प्रिया. म्हणून देवाजवळ त्या प्रकाशाचा तुम्ही स्वीकार करा, कारण तो तुमच्यावरती प्रेम करतो, खूप प्रेम करतो तुमच्यावरती. म्हणून देवाला धन्यवाद द्या आणि देवाला म्हणा की आजच्या दिवसामध्ये प्रभू, मी आकाशातील चांदणीकडे नाहीये, आकाशातील स्टारकडे नाहीये, तर तुझ्याकडे पाहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही घराच्या वरती, घराच्या समोर एक स्टार बांधता, ती चांदणी बांधता. पण आम्ही का बांधतो याचा उद्देश आम्हाला माहिती आहे का? आमच्या घराच्या समोर आम्ही स्टार बांधतो, त्यात लाईट सोडतो आणि आम्ही म्हणतो की आमच्या घरापाशी चांगला दिसत आहे स्टार. स्टार लावण्याचा अर्थ असा की तुमच्या घरामध्ये येशू ख्रिस्त जन्माला आलेला आहे आणि तो स्टार आत दाखवत आहे की आत येशू ख्रिस्त आहे. पण आम्हाला पाहायला मिळतं घराच्या बाहेर फक्त स्टार दिसत आहे, पण आत येशू ख्रिस्त नाहीये. हे आमचे फसवे स्टार आहेत प्रिया. हालेलुया. कारण त्याला लाईटची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. त्याला इलेक्ट्रिसिटीची गरज आहे. आणि आमचंही जीवन तसंच झालेलं आहे. आम्हाला गरज आहे प्रभू येशूची. खऱ्या अंतःकरणाने त्यानं आमच्या जीवनामध्ये, आमच्या हृदयामध्ये जन्म घेण्याची. म्हणून खोट्या स्टारला नाही तर खऱ्या स्टारची अपेक्षा करा. कारण त्या कागदी स्टारकडे देवाचं लक्ष नाही, तर जे तुम्ही स्टार आहात, जे प्रकाश देणारे आहात, तुम्हाला कुठल्या इलेक्ट्रिकची गरज नाहीये. ते तुम्ही प्रकाशित देणारे लोकांना स्टार आहात. ते लोकांच्या समोर येऊन त्यांना प्रकाश द्या. हालेलुया. तेव्हाच खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनामध्ये प्रभू येशू येईल आणि त्याचं जीवन आशीर्वादित होईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देव तुमच्या खूप प्रेम करतो. आज ह्या ख्रिसमसच्या संदर्भात मी तुम्हाला प्रबोधन करू इच्छितोय प्रियानो. तुम्ही घरावर लावणारे स्टार नाहीये, तर लोकांच्या हृदयावरती, लोकांच्या नजरेमध्ये, लोकांच्या समोर असे त्या ख्रिस्ताचे स्टार आहात. आणि तो तुम्हाला आज ते प्रेरणा करत आहे. माझ्या प्रिय लोकांनो, समोर येऊन देवाची स्तुती करा, आराधना करा. खऱ्या अंतःकरणाने त्याच्या समोर या, कारण तो तुमच्यावरती प्रेम करत आहे. त्याची प्रीती खूप आहे आमच्यावरती. हालेलुया. तुम्हाला सांगू द्या, जसं मोशे 6,20,000 लोक, 6,44,000 लोकांच्या पुढे चालला
आणि त्याने जे परमेश्वराने सांगितलेलं आहे त्या कनानाकडे, दुधामादाच्या प्रदेशाकडे लोकांना येऊन पोहोचवलं. त्याने पुढारपण केलं प्रियानो. तसं तुम्हाला आज या जगामध्ये लोकांचं पुढारपण करायचं आहे. हालेलुया. आणि मोशेच्या समोर ते अग्नी चालत होते, तो प्रकाश चालत होता, तो माझा प्रभू येशू होता. आज तुमच्या सुद्धा पुढे प्रभू येशू माझा चालत आहे. तुमच्या सुद्धा समोर माझा प्रभू येशू चालत आहे प्रियानो. तुम्ही असं एकटे नाहीये, कारण देव तुमच्या समोर आहे. काळजी करू नका लोक तुम्हाला काय म्हणतात ते. चिंता करू नका लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात ते, कारण तुम्ही या पृथ्वीचा प्रकाश आहात. लोकांचं मार्गदर्शन करून लोकांना ते ख्रिस्तापर्यंत पोहोचवा. जसं मोशेने त्या लोकांना कनानकडे पोहोचवलं, तसं तुम्हाला आणि मला प्रभू येशूकडे लोकांना पोहोचवायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देव तुमच्या जीवनामध्ये कार्य करतो. या ख्रिसमसच्या दिवसामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो प्रियानो, कोणाची श्रीमंती पाहून तुम्ही थांबू नका, कोणाचा पैसा पाहून तुम्ही थांबू नका. चालत राहा. जोपर्यंत प्रभू येशू तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत चालत राहा. मंदिराकडे चाला, प्रार्थनेच्या सभेकडे चाला, देवाच्या वचनाकडे चाला, देवाच्या स्तुती आराधनेमध्ये चाला. हालेलुया. धार्मिक त्या लोकांमध्ये तुम्ही चाला, तरच तुमचं तारण आहे, उद्धार आहे. तो तुमचा उद्धारक तुमची वाट बघत आहे. हालेलुया. ज्याप्रमाणे सिमोन हा त्या तारणाऱ्याची वाट पाहत होता, तो सुद्धा त्या पुराणे लोकांमध्ये राहून म्हातारा झाला होता, पण त्याला परमेश्वराने अभिवचन दिलं होतं की तू तारणाऱ्याला पाहिल्याशिवाय तू मरणार नाहीस. आणि तो निष्ठेने वाट पाहत होता. त्या मंदिरात तो सेवा करत वाट पाहत होता. कित्येक वर्ष गेले होते, डोईवर डोई गेली होती, पण त्याने त्याचा भरोसा सोडला नाहीये. तो प्रकाशित होता आणि प्रकाशासारखाच त्या ठिकाणी राहिला. आणि त्यानं त्या ठिकाणी त्या येशू बाळाला पाहिलं, आपल्या भावामध्ये घेतलं आणि म्हटलं की आज माझ्या डोळ्याने तारण पाहिलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. विश्वास ठेवा, तारणारा तुमच्याकडे येत आहे. तुम्हाला आकाशात स्टार बघायची गरज असेल, त्याची गरज तुम्हाला नाही, कारण तुम्हीच स्टार आहात. लोक तुमच्याकडे बघण्यासाठी आतुर आहेत, लोक तुमचे पुढारपणासाठी आतुर आहेत. लोकांना गरज आहे तुमची, तुमच्या मध्यस्थीची, तुमच्या आराधनेची, तुमच्या प्रार्थनेची, तुमच्या वचनाची, तुमच्या सामर्थ्यशाली देवाच्या नावामध्ये येणाऱ्या ताकदची लोकांना गरज आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हो माझ्या प्रियानो, विसरू नका, त्या काळात त्या स्टारनं त्या मागे 3 लोकांचं पुढारपण केलं. पण आज देवाने तुम्हाला 3 लोकांसाठी नाही आहे, 3000 साठी नाही आहे, 3 लाखासाठी नाही आहे. होय, या पूर्ण जगासाठी बोलवलेलं आहे, कारण तुम्ही ते पुढारपण करणारे स्टार आहात. ज्यांना येशू ख्रिस्त माहित नाही त्यांना घेऊन समोर या. प्रभू येशूच्या वचनामध्ये घेऊन या, सानिध्यामध्ये घेऊन या, कारण देव त्याच्यावरती अजून देखील प्रेम करतो. म्हणून प्रभू येशू म्हणतो कोण जाईल. हालेलुया. तेव्हा येशू म्हणाला मी जाईल प्रभू येशू. तसं आज तुमची गरज आहे प्रभू येशू. तुम्हाला घराभोवती, घराच्या समोर, घराच्या वरती अडकणाऱ्या स्टार सारखं प्रभूला ठेवायचं नाहीये, तर त्या प्रभू येशूला बाहेर घेऊन तुम्हाला जायचं आहे. खेडेपाड्यात घेऊन जायचं आहे, गाव शहरामध्ये घेऊन जायचं आहे, देशांमध्ये घेऊन जायचं आहे. आणि यासाठी प्रभूने तुमची निवड केलेली आहे. पण तुम्ही म्हणत आहात नाही, मला इतकंच माझ्या गावामध्ये कार्य करायचं नाहीये. देवाला तुमच्याकडून बाहेरच्या गावामध्ये, बाहेरच्या शहरामध्ये, बाहेरच्या देशांमध्ये कार्य करून घ्यायचं आहे, कारण तुम्ही त्याचे स्टार आहात. तुमच्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्त कार्य करणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण धन्यवाद द्या प्रभूच्या नावाला, कारण प्रभू येशू ने तुम्हाला प्राचारण केलेलं आहे. आणि जेव्हा तो प्राचारण करतो तेव्हा तो कधीच विसरत नाहीये प्रियानो. तुम्हाला कधीच तुम्हाला ताकद द्यायची तो सोडत नाहीये, शक्ती द्यायची सोडत नाहीये, कारण त्याला माहिती आहे तुमच्यामध्ये प्रकाश कमी आहे, तो प्रकाश वाढवतो तुमचा. प्रेज द लॉर्ड. देव करो आज हे सर्व वचन तुमच्यासाठी आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रभू, मी तुला धन्यवाद देतो. आजचा नाताळचा संदेश तो आशीर्वादित कर. या संदेशाद्वारे तुझ्या लोकांना तो आशीर्वादित कर. आम्ही सर्वजण प्रभू येशू तुला तारणारा म्हणून आमच्या अंतःकरणामध्ये स्वीकारतो. केवळ तुझं गौरव होते. इथून पुढचा वेळ मी तुझ्या हातामध्ये येशूच्या नावात. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.